मी टपामध्ये 4-5 हळदीचे खांड लावलेले होते. त्यातलं एक जगलं, बाकीचे काही अजून आलेच नाही. माहीत नाही येणार आहे की नाही, परंतु असं काहीतरी आपण नवीन केलं की आपल्यालासुद्धा खूप जास्त आनंद देऊन जात असतं. त्यानंतर आज होता स्वामीचा बड्डे. मग छान असं डेकोरेशन करून घेतलं, बलून वगैरे फुगवून घेतले आणि ते छान असं एका साईडने लावून आणि मग नंतर हॅपी बड्डे नाव लावून घेतलं. मी इथं बलून एका साईडनेच लावले होते, कारण की साईच्या बड्डेला जेव्हा आम्ही दोघं साईडने बलून लावलेले तर ते एका साईडचे येण्या जाण्यामध्ये पूर्ण निघून गेले होते म्हणून. त्यानंतर खडा मसाला आणलेला होता, तो मी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेणार होते. इथे शेजारी एक आजी एक्सपायर झालेल्या होत्या, म्हणून आम्ही स्वामीचा बड्डे छोटाच करायचा डिसिजन घेतलेला. मग काय त्यासाठी आम्ही फक्त लहान मुलांना बोलून घेतलं होतं. घरून आई पप्पा ते आलेले होते आणि आम्ही छान असा बड्डे सेलिब्रेट केला. तर मुलांसाठी छान अशी मी बिर्याणी बनवलेली होती, व्हेज बिर्याणी, आणि सोबतच आम्हाला छान असं बटाट्याची भाजी आणि पनीरची भाजी पोळी बनवलेली होती. तर मग कढईमध्ये कुकरमध्ये मी बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. बाकीच्या काही केल्या नाही, कारण की मग खूप उशीर झाला असता म्हणून. जेवढ्याही आपल्याला भाज्या टाकायच्या असतात तेवढ्या सगळ्या छान अशा कट करून घ्यायच्या आणि त्या मस्तपैकी तेलात टाकून सगळ्या भाज्या मस्त फ्राय करून घ्यायच्या. त्या व्यतिरिक्त फक्त कढीपत्ता आणि जिरं मोहरी टाकून आणि सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या. आपल्याला किती तिखट पाहिजे, किती फिकट पाहिजे त्यानुसार आपल्याला छान असे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि 1 चम्मच गरम मसालासुद्धा टाकायचा आहे. सोबतच कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे. आणि हो, आणखीन एक, जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही या पोझिशनमध्ये इथे तुम्ही हे सुद्धा टाकू शकतात, सांबार मसाला किंवा पावभाजी मसाला, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचे आपले तांदूळ असतात ते पण टाकून घ्यायचे आहेत. आता हे 2 पद्धतीने करता, मी सुद्धा 2 पद्धतीने केली होती. आता ही एक पद्धत आहे, तिच्यामध्ये फक्त पाणी मीठ टाकून शिट्ट्या काढून घ्यायची. दुसरी म्हणजे भात वेगळा करून घ्यायचा गरम मसाला टाकून फक्त, आणि जशी आपण सेम फोडणी दिली तशीच फक्त तांदूळ न टाकता करायची. तशीसुद्धा बिर्याणी खूप छान होते. मुलांना तर आणि नंतर भात आणि जी काही भाजी केलेली असते ती एकत्र करायची. तशीसुद्धा बिर्याणी खूप छान होते, मुलांना खूप जास्त आवडते. मी अशा 2 पद्धतीची केलेली होती आणि पूर्ण बिर्याणी फिनिश झाली. यकीन करा तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे काढले, छान असं केक कटिंग केलं, मुलांनी जेवण वगैरे केलं आणि असा आम्ही आजचा दिवस एंड केला. ती क्लिप मी इथे टाकायला विसरले, कारण की माझ्याकडनं ना ती क्लिप डिलीट होऊन गेली.